नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे डेली प्रोडक्टिव्ह व्लॉग्स जे असतील ना तर ते पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर तीही हिट करा. तर ज्या लोकांना माहिती आहे, ज्या लोकांना माहिती नाही आहे तर त्यांना मी सांगते की मी एक डिजिटल सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर ती ओन करते आणि माझी एक माऊली अकॅडमी नावाची एक अकॅडमी आहे ज्याच्यामध्ये मी स्पेशली महिलांना डिजिटल स्किल्स जे असतील जसे की मोबाईल ग्राफिक्स असेल, सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल तर या गोष्टी मी ऑनलाईन लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून किंवा रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून जे असेल तर ते शिकवते. तर आता तुम्हाला माहिती आहे की आपला ॲप्लिकेशन जो आहे ना तर तो तयार झालेला आहे ज्याचं नाव आहे माऊली. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा तुम्ही मग माझी वेबसाईट जी आहे www.maulibusiness.com तर तीही चेक करू शकताय सो दॅट एक आयडिया येईल की नक्की कशा प्रकारे मी काम जे असेल ना तर ते करत असते. तर आता काही कामानिमित्त मी बाहेर जात होते आणि सध्या वर्कलोड खूप वाढलेला आहे. म्हणजे अकॅडमीमध्ये स्टुडंट्स जे आहेत ना तर ते पण खूप वाढलेले आहेत आणि मग त्यांना सपोर्ट जो असेल ना तर तो कंटिन्युअसली द्यावा लागतो आणि त्यासाठी सध्या टीम मेंबर्स जे आहेत ना तर ते पण आपण वाढवलेले आहेत. तर 2 टीम मेंबर्स त्यांच्या रिस्पेक्टिव्ह वर्क फ्रॉम होम करतात आणि एक टीम मेंबर जसं की तुम्हाला माहिती असेल श्रद्धा मॅडम म्हणून आहेत तर त्या घरीच येतात. माझ्या घरातून जे काय लेक्चर्स असतील किंवा मग सपोर्ट असेल जसं की एखादी गोष्ट मी शिकवते, मग शिकवताना ॲक्च्युअलमध्ये स्टुडंट्स ज्यावेळी ते करतात ना तर त्यावेळेला खूप प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे लक्षात येत नाही त्यांच्या. तर त्यासाठी सेपरेट सपोर्ट जो असेल ना तर तो आपण अरेंज केलेला आहे. परत सेल्सची वेगळी टीम आहे जे की पुन्हा आमच्याच कॉलनीमध्ये आहेत पण त्यांच्या रिस्पेक्टिव्ह घरातून त्यांचं जे काही काम असेल ना तर ते करतात. तर डिजिटल स्किल्सचा हाच एक फायदा असतो की तुम्ही कुठेही जाताय तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून असेल, तुमचा जो काही डिव्हाइस असेल ना तर त्याच्यावरून तुमचं जे काही काम असेल तर ते करू शकता. तर हा माझा जो काही फोन आहे तर हा माझ्यासाठी एक मिनी ऑफिस म्हणू शकता. तर मी कुठेही जाते, जसं की मला एखादं ग्राफिक डिझाईन करून द्यायचं आहे, एखादं पोस्ट डिझाईन करून द्यायचं आहे किंवा कोणाला तरी कॉल वगैरे करायचं असेल, काहीतरी असेल तर कुठेही मी जाते तर तिथून जे काही माझं रुटीन असेल, जे काही माझं काम असेल ना तर ते मी कंटिन्यू करू शकते. तर असो तर मी जाते एक माझं काम करण्यासाठी. तर व्लॉग कंप्लीट बघा. सोबतच अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत माझं जे काही चॅनल असेल ना तर ते नक्कीच शेअर करा. त्याच्यामध्ये कसं असतंय, ज्यावेळी तुम्ही प्लसवरती क्लिक करताय ना तर ते व्हेरीफाय करते, कारण गुगल म्हणजे कसं, जीमेल म्हणजे कसं एक म्हणजे सेफ्टीचा इश्यू असतोय ना तर ते प्लसवरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय करणार की तुम्हीच आहात त्याच्यामध्ये आणि तुम्हीच तुमचं जे काही अकाउंट असेल तर ते क्रिएट करताय. प्लसवरती क्लिक करून व्हेरिफिकेशन करा की फिंगरप्रिंटचं. हो केला मी व्हेरिफिकेशन, त्याच्यावर फिंगरप्रिंट वगैरे फिंगर लावलं का बरं तुम्हाला मी पाठवले ना स्क्रीनशॉट तेच करून व्हेरिफिकेशन केलंय तुम्ही? आता नाही केलं, ते खूप वर्षापूर्वी. त्याच्यात डेट वगैरे सगळं चुकीचं आहे. मला चॅनल क्रिएट करायचं आहे, चॅनलवर त्याचे नाव ठेवायचे, अकाउंट नवीन क्रिएट करायचं होतं, काहीच होत नाहीये. बरं ठीक आहे. आता हा जो वरती मेल आयडी आहे ना तर त्याचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमचाच आहे? हो तुमचाच आहे. बरं ठीक आहे. मग हा तुम्ही सेम कंटिन्यू करू शकताय. एडिट चॅनलवरती क्लिक केलात ना की हा तुम्ही एडिट करू शकताय आणि फक्त प्लसवरती क्लिक करून, आता कॉल कट झाल्यानंतर ना प्लसवरती क्लिक करून पुन्हा फिंगरप्रिंटनं व्हेरिफिकेशन करून एकदा चेक करा पुढची काय प्रोसेस येते. तेच येते आता, मी तेच करते परत. बरं होतच नाही, पुढे जातच नाही ते. बरं ठीक आहे, आपण एकदा चेक करूयात परत. मला जरा तुमचं स्क्रीन रेकॉर्ड करून पाठवताय, व्हिडिओ रेकॉर्डिंग. हो चालेल. व्हिडिओ रेकॉर्डचं आहे तुमच्याकडे ॲप? एकदा मोबाईलला एकदा इनबिल्ट आहे का चेक करा, नाहीतर मी तुम्हाला ॲप पाठवते. म्हणजे स्क्रीन रेकॉर्ड करून पाठवा की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम येतो. हां ठीक आहे. हो हो चालेल चालेल. हां तर या स्टुडंटचे डाऊट होते. भरपूर स्टुडंटला काय असतंय, स्पेशली आपला जो काही टार्गेटेड ऑडियन्स आहे किंवा ज्यांना आपण शिकवतोय ना तर तो महिला असतोय. त्यामुळे एक सिम्पल प्रोसेस असते पण भरपूर वेळेला लक्षात येत नसते की कसं करायचं, काय करायचं आणि त्यामुळे कंटिन्युअसली मग तो फॉलोअप घेऊन किंवा मग असं स्क्रीन रेकॉर्डिंग थ्रू चेक करून त्यांचा जो काही डाऊट असेल ना तर तो सॉल्व्ह करावा लागतोय. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी काही प्रोसेस असेल तर मी स्वतः करते, जर मला कॉल्स असतील मी अटेंड करते तर, किंवा मग टीम मेंबर्स असतील तर ते करतात. आता जस्ट मी ड्राईव्ह करताना एक कॉल आला आणि म्हणून म्हटलं का तुमच्यासोबत शेअर करावा. तर मी ना एक लाईव्ह लेक्चर होता तर तो लेक्चर घेत होते तोपर्यंत मॅडमनी काय काय केलं बघा. काय केलंस? काय केलंस? कणिक मळलंस? आता काय करायचं त्याचं? कणिक कशाला केलंस ते? कोणी सांगितलेलं तुला? कधी?
मी केलेला. पण पिल्लू मी तुला सांगितलंच नव्हतं सांगितलं. हे असं ह्याच्यात कर आता, सगळं काढ, हात धुऊया तुझा. तर मी माझा एक ऑनलाईनचा लाईव्हचा एक व्हिडिओ होता, तर तो व्हिडिओ मी जस्ट रेकॉर्ड करत होते, म्हणजे लाईव्ह होता, यूट्यूबचा लाईव्ह होता, सॉरी मी काय बोलते. तर तो लाईव्ह मी रेकॉर्ड करत होते आणि ही म्हणजे लगेचच कणिक बिणिक घेऊन पहिला वरती आली, मी काय करायला लागले तिथे बघायला. पण आता मला ना डिस्टर्ब होत नाही, म्हणजे गिरिजा असेल, राशी असेल, जर वरती आले किंवा मी काम करताना आले ना, तर पहिला मला थोडंसं डिस्टर्ब व्हायचं, पण आत्ता फारसं असं डिस्टर्ब होत नाही. तर राशी इथे झोपली आहे, सूर्या आणि त्याचे बाबा वरती झोपले. हे त्यांचे टॉयज. हा काल माझा बड्डे होता 16 तारखेला, तर हे घालायला आणलं होतं, 3 आणले होते, एक रेड, 2 रेड होते, एक ब्लू होता, आणि सगळ्या गडबडीत ना हे घालायचंच विसरलं. तर असं आता सूर्याचा बड्डे आहे मे महिन्यामध्ये, म्हटलं का खाली जर ठेवलं तर ते खराब होणार, या दोघी खराब करणार, सूर्या पण खराब करतो आता, तर म्हटलं का वरतीच ठेवून देऊयात, त्याच्या बड्डेला मे बी ते उपयोगाला येईल. गिरिजाचं पहिला हात धुवून घेते. तिला ना मी सगळं शिकवलं आहे, म्हणजे मी कसं मॅनेज करते हे मी तुम्हाला दाखवते बरं. तर थोडंसं पसारा इग्नोर करा, असं पडलेलंच असतं हे काहीतरी, ह्या ओढतातच दोघे. तर इथे आता हा वॉश बेसिन आहे, वॉश बेसिनला उंची पुरत नाही, त्यामुळे तिला मी सांगितलं वॉश बेसिनमध्ये जर काय धुवायचं असेल तर हे घ्यायचं, खाली चेअर जी असेल तर ती चेअर घ्यायची आणि मग चेअरवरती कसं असेल तर ते धुवायचं. तर आता ती काय काय करते, बापरे, कणिकच सगळं घेऊन आली आहे, मलाच धुवावे लागणार तिचे हात. सो व्लॉग कंटिन्यू बघा. पण जर आता हे हाताला घाण लागली आहे म्हणून, पण जर काहीतरी व्यवस्थित खेळली असेल, मातीत वगैरे खेळली असेल ना, तर दोघीच्या दोघी येतात, इथे खुर्च्या घेतात, तिची पण खुर्च्या घेतात आणि इथं व्यवस्थित ते हँडवॉश करतात. गिरिजा हाय, काय करते? हात धुवाले. का? मी हात धुवाले. काय झाले हाताला? मी हाताला कणिक लावले. कणिक. ओके बाय. बाय. घेतलंय मी. सूर्या दोघींचे फोटो काढतो जरा. मी राहते कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधले कोणी लोक व्लॉग बघतायत का तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा खाली. तर हा आहे सावित्रीबाई फुलेचा चौक, त्या एरियामध्ये मी आहे. तर कोण असेल कोल्हापूरमधून तर प्लीज तसा मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर मगाशी काय झालं ना की मी श्रद्धा मॅडम सोबत, जे आपले टीम मेंबर आहेत ना, तर श्रद्धा मॅडम सोबत बोलत होते, टीचरवरती त्यांच्यासोबत बोलत होते. आणि ही म्हणजे ते मला नको घाण करू, आणि ही म्हणजे एक सलग माझ्याशी ना, म्हणजे आम्ही दोघी बोलताना मध्ये करत होती, म्हणून असं धरलं आणि एक मोठासा रप्पाटा दिला, धप्पाटा. मगाशी मारलं ना? कुठं मारलं? पाटीत लागलं का? रडलीस? कधी? मग मी मारला, एक धप्पाटा दिला आणि कंटिन्युअसली आवाज करते, मध्ये बोलते आणि काहीतरी त्या पण महत्त्वाचं सांगत होत्या आणि मग दिला एक धप्पाटा, मग लागली रडायला. मग एकतर ती छोटी आहे, मुलं रडायला लागली की मग ते नंतर आणि आपल्याला नको वाटते, म्हणजे नंतर आणि पश्चाताप होते की बाबा कशाला मारला, सगळ्या जोरात मारला नव्हता. मी कुठं मारलं तुला दाखव जरा, जोरात मारलं काय? मी सॉरी आहे ना? कुठं? मग पप्पी कशी घेतली मी तुझी? दिल्ली. कोणी दिली? कशी दिली? दे बघू. आय लव्ह यू. तर भरपूर वेळेला माझ्याकडून कधीतरी कामाचं इतकं टेन्शन असतंय ना की काय सांगू तुम्हाला. काल काय झालं, टेन्शनवरून एक गोष्ट सांगते. काल होता बड्डे, आज 17 तारीख आहे, काल 16 तारीख होती आणि काल होता माझा बड्डे. तर सकाळी उठल्या सगळ्यात पहिला मला एक काम करायचं होतं, ते म्हणजे माझा एक नवीन कोर्स चालू होतोय आणि त्या कोर्सचा जो काही पोस्टर होता ॲडव्हर्टिजमेंटचा, तर तो मला सगळीकडे फॉरवर्ड करायचा होता. तर त्यामुळे मी व्हॉट्सॲप ॲडव्हर्टिजमेंट, ठीक आहे, व्हॉट्सॲपला एक ऑप्शन आला आहे. व्हॉट्सॲपवरती एक गोष्ट तुम्हाला मी सांगते, व्हॉट्सॲपवरती भरपूर मेसेजेस एकत्र करू नका, 50-100 म्हणजे कंटिन्युअसली मेसेजेस करू नका, कारण आता व्हॉट्सॲपला एक ऑप्शन आलेला आहे ब्रॉडकास्ट म्हणून. आणि तिथे काय असतं, तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही एका वेळेला 100 लोकांना, 200, 300, 1000 लोकांना सुद्धा मेसेज करू शकताय. पण
एक अमाऊंट होते, ठीक आहे. म्हणजे व्हॉट्सॲप त्या लिस्ट बनवायची आणि लिस्ट बनवल्यानंतर ना मग व्हॉट्सॲपच ऑटोमॅटिकली ते मेसेजेस शेअर करते. एकदाच तुम्ही क्लिक करायचं आणि जे नंबर्स तुम्ही सिलेक्ट केले तर त्या सगळ्या नंबर्सला ते जातं आहे. पण त्यासाठी तुम्हाला एक ठराविक अमाऊंट जी असेल, जी की खूप कमी आहे, कारण व्हॉट्सॲप मार्केटिंग ना इंस्टाग्राम किंवा मग फेसबुकपेक्षा सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. व्हॉट्सॲपवरती एखाद्याला मेसेज गेला ना की जास्त चान्सेस असतात की लीड जी असेल ना तर ती कन्वर्ट होईल. त्यामुळे माझं सकाळी बड्डेच्या दिवशी पण सकाळचं माझं टार्गेट होतं की मला व्हॉट्सॲपला मेसेजेस करायच्यात, एक 500 मेसेजेस तरी करायच्या. म्हणून त्या लिस्ट मी बनवल्या आणि मग मेसेजेस करत होते. तर घरातले सगळे ओरडत होते की काय तुझं सगळे दिवस सारखेच असतात, काम काम काम. पण ज्याचं काम आहे ना तर त्याला ते माहिती असते की नक्की काय आहे आणि काय चालू आहे. मग ते झालं. त्याच्यानंतर असं होतं का बड्डेमुळे भरपूर बड्डेमुळे ना भरपूर जणांनी स्टेटस लावले होते किंवा मग मेसेजेस आले होते. मग माझ्या मिस्टरांना पण भरपूर जणांचे मेसेज आले होते की बहिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगा. मम्मीला पण आले होते आणि मम्मी आणि माझे मिस्टर दोघे पण कंटिन्युअसली मला सांगतात की बघ ह्याचा मेसेज आला आहे, ह्याचा मेसेज आला आहे. मिस्टरांचं तर त्यांच्या फोनवरती कॉल आला की ते कॉल पण मला देत होते आणि मेसेज आला आहे वगैरे, तर सारखं 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 सांगत होते. आणि माझ्या फोनवरती तर खूप मेसेजेस येत असतात. तर बड्डेचे मेसेजेस आणि सगळे मेसेजेस मिक्सच झाले होते. त्यामुळे असं स्पेशल बड्डेचे मेसेजेस कोणी स्टेटस लावले आहेत ना तर ते पण मी बघितलं नाही. मग मम्मीनं जे काही आमचे फॅमिली मेंबर्स होते ना तर काही जणांचे मेसेजेस व्ह्यू करून मम्मीनं त्यांना रिप्लाय दिला आहे थँक्यू म्हणून. तर अशी माझी कंडिशन झाली आहे सध्या. तर माझं काल एक प्लॅन होता की मला असं करायचं होतं काल की होतं प्लॅन, नाही मी सांगत नाही त्यात, ॲक्च्युली मी करेन आणि मग तुम्हाला सांगेन, तसं आधी सांगायचं नाही. एक माझा प्लॅन होता बड्डे सेलिब्रेशन. तर मला आता मोस्टली आपण मोठं झाल्यावरती सेलिब्रेशन असं काही फारसं खास नाही वाटत, पण काहीतरी एक दुसरा प्लॅन होता जो की मी आता परत कधीतरी करेन आणि नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. तर अशा पद्धतीने छान आणि सिम्पल पद्धतीने आम्ही काल बड्डे केक जो होता तर तो कट केला. छान केक आणला होता मिस्टरांनी. तर खूप 2 तास कष्ट घेऊन सगळे फुगे सगळं डेकोरेशन वगैरे वरती केलं होतं. तर माझं असं होतं की आपण जिकडे म्हणजे आम्ही डिनरला जाणार होतो तर जेवायला जातो तर तिकडेच आपण केक जो असेल तर तो कट करूया, डेकोरेशन वगैरे काय करू नका. तर त्यांचं असं का नाही मला डेकोरेशन करायचं तू आणि नंतर म्हणशील की काय केलं नाही सेलिब्रेशन माझं. तर माझं असं काहीच नव्हतं की सेलिब्रेशन करा वगैरे, किंवा मला नाही आता सध्या ते आवडतच नाही आहे सेलिब्रेशनचं. तुम्हाला माहिती आहे की आपले 50,000 सबस्क्रायबर झाले, 75,000 झाले, पण असं काही वेगळं सेलिब्रेशन केलं नाही. 50,000 सबस्क्रायबर झाले होते तेव्हा आपण आमच्या इथे एक अनाथ आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जाऊन आपण पोहे आणि उपीटासाठी काय रवा, तर पोहे आणि रवा जो होता ना तो जाऊन दिला होता. तर सेलिब्रेशन करण्यापेक्षा मला ते जरा छान वाटतं किंवा मग मला समाधान वाटतं. काल छान झालं सेलिब्रेशन, मला आवडलं. पण कसं आहे एवढे डेकोरेशन केलेले, एवढे फुगे वगैरे लावलेले, अर्धा तासात केक कट केला आणि मग विषय क्लोज. आता ते वरती टेरेसवरती फुगे पण टेरेसवरती केलं होतं, उन्हाने ते फुगे पण छोटे छोटे झाले तेवढे. तर थोड्याशा वेळेसाठी इतकं सेलिब्रेशन किंवा मग इतके पैसे इन्व्हेस्ट करायला मला ते चांगलं वाटत नाही. हां, मुलांसाठी मी नक्कीच करते कारण ती लहान आहेत अजून, हौस असते आपल्याला, त्यामुळे त्यांच्यासाठी मी करते. पण माझ्यासाठी मला असं काही वेगळं जे होतं ना तर ते करायचं नव्हतं. काहीतरी वेगळं जे असेल तर ते करायचं होतं. असो, पण आता बघू लवकरात लवकर जो मी प्लॅन केला होता ना तर तोही मी करेन. सोबतच मला भरपूर टू डू लिस्टमधली कामं आहेत. तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की मुलींसाठी मला बुक्स जे असतील व ह्या स्टेशनरीचं जे काही सामान जे असेल ना तर ते मला वाटायचं आहे. नको माझ्याजवळ नको, ते मला वाटायचं आहे. तर मग ते अजून परचेस केलेलं नाही आम्ही. ॲक्च्युली माझी स्टेशनरी मी परचेस केलेली नाही आहे. श्रद्धा मॅडम मला 2-3 वेळा सांगतात की मॅडम आपल्याला रजिस्टर हवे आहेत. तर आमचा पण जो काही रिपोर्ट असेल ना, एक नोटबुक आहे आणि सगळा रिपोर्ट ऑनलाईन आहे. आणि ऑनलाईन रिपोर्ट असल्यामुळे काय झालं, माझा मेल आय डी हॅक झाला होता ना तर त्याला त्या शीट्स रजिस्टर्ड होत्या, तर त्या शीटचा पण ॲक्सेस गेला होता 15-20 दिवस. इतक्या गोष्टी हे झाल्या होत्या ना, त्यामुळे दोन्हीमध्ये ठेवा ॲक्सेस तुमचा. जर काय असेल तुमचे असे पेमेंट्स असतील, एन्क्वायरीज असतील तर दोन्हीकडे म्हणजे ऑनलाईन पण ॲक्सेस ठेवा आणि रजिस्टर्स पण ठेवा. तर मला पण स्टेशनरीची भरपूर खरेदी करायची आहे आणि मुलींसाठी सुद्धा स्पेशली स्टेशनरीचं सामान जसं की नोटबुक्स असतील, पेन्स असतील तर ते मला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. एज्युकेशनसाठी मला जे कोण ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना शिक्षणाची आवड आहे तर अशांना एज्युकेशन वाईज जी असेल जितकी माझ्याकडून शक्य होईल ना तर तितकी हेल्प मला करायची आहे. तर लवकरात लवकर तो एक टास्क जो असेल तर तो मी नक्कीच कंप्लीट करून घेईन. तो माझ्या टू डू लिस्टच्या प्रायोरिटी लिस्टला आहे. बघू आता लवकरात लवकर आपण तो करूयात. तर मी इकडे तुमच्याशी बोलते आहे आणि इने परत जाऊन ते कणिक आणलं, त्या कणिकेत पाणी घातलं. तर आता माझं असं आहे की कर घाण, पण मला ओरडायला लावू नकोस. आता काय ओरडून पण उपयोग नाही आहे.
कारण ती खूप हट्टी झाली आहे, खूप म्हणजे खूप हट्टी झाली आहे. माझी मम्मी म्हणते की ती तुझ्यासारखी झाली. तर तिला असं सांगायचं असेल कदाचित की मी पण लहान असताना अशीच हट्टी होते. तर नाही म्हणजे नाही. परत आत्ता सध्या तर ती खूप उलटं पण बोलतीये. लहान मुलं आहेत त्यामुळे थोड्याफार गोष्टी हां उलटं म्हणजे काय की मग नावाने हाक मारणार वगैरे असं, तर तसं ती करतीये. तर मी थोड्या गोष्टी बाबांकडून पण शिकतीये. तुझ्याबद्दल सांगते ग, तुझ्याबद्दल सांगते सगळ्यांना. तू किती शाणी आहेस. हा आपलं. अजून एक ती म्हणते की आमचं तुमचं म्हणायला लागले की हे आमचं आहे मम्मा, हे तुमचं आहे. तर मग सकाळी मम्मीने तिला छान प्रेमाने समजून सांगितलं की आमचं म्हणायचं रे, आपलं म्हणायचं. काय म्हणायचं? कोणाचं आहे हे? ओके आपलं. कोणाचं शिकते काय माहित नाही. आमचं तुमचं म्हणते. हे आमची वाटी, ही तुमची वाटी. आम्ही कधी म्हणत नाही आमचं तुमचं, तर ही म्हणते लगेच आमचं तुमचं. चल बाय कर. बाय. उद्या भेटूयात. उद्या भेटूया. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा. आपल्या चॅनलवरती प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक रविवारी मेंबर्स ओनली व्हिडिओज येतात, जे की स्पेशली डेडिकेट करते मी. काहीतरी नवीन स्किल्स जर असतील तर त्या तुम्हाला शिकायचे असतील, त्यामुळे नक्कीच चॅनलचा जो काही मेंबरशिपचा प्रोग्राम असेल ना तर तो देखील तुम्ही जॉईन करू शकता.